गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? काळजी घेताय ना? घेतलीच पाहिजे. ओके, लेट्स स्टार्ट अवर लेक्चर ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता सुरुवातीला आपण या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये काही बेसिक गोष्टी पाहिल्या. जेव्हा एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टर मधून करंट जातो तेव्हा त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होतं किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तयार होतात, फील्ड लाईन्स तयार होतात. त्या आपण एका कंपास निडलनं, मॅग्नेटिक निडलनं एक्सपिरियन्स केल्या. ही पहिली ऍक्टिव्हिटी होती. हा शोध लावला सर हान्स ऑस्टर्ड यांनी. त्याच्यानंतर मी मॅग्नेटिक फील्ड आणि त्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स संदर्भात तुम्हाला माहिती सांगितली. ओके, आपलं पहिलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपल्याला ते समजलं. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला मी काही होमवर्क सुद्धा सांगितलेले की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स किंवा फील्ड लाईन्सच्या प्रॉपर्टीज लिस्ट आउट करा. होप तुम्ही त्या केल्या असेल. त्याच्यामुळे तुम्हाला 11-12ला फार सोपं जाणार आहे आणि यावर्षी सुद्धा स्कोर व्हायला फार मदत होणार आहे. त्याच्यानंतर आपण हे नॉर्थ पोल, साऊथ पोल कसे तयार होतात, जिओमेट्रिकल लेंथ काय असते, मॅग्नेटिक लेंथ काय असते, मॅग्नेटिक ॲक्सिस काय असतो, इक्वेटर काय असतो, या ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण डिस्कस केलेल्या. नेक्स्ट वी आर ऑल्सो सीन द अनदर टेक्निक और अनदर ऍक्टिव्हिटी टू ड्रॉ द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स अराउंड ए मॅग्नेट. ओके, ही एक ऍक्टिव्हिटी बघितलेली. ठीक आहे. आणि हे जे आहे बाळांनो, मला एक क्वेश्चन आला होता की हे काय आहे, तर मॅग्नेटिक रेज आहेत का? तर नाहीत बाळांनो, हे मॅग्नेटिक रेज नाही आहेत. दीज आर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत. ओके, फील्ड लाईन्स आहेत बाळांनो. या ज्या रिजन मध्ये या फील्ड लाईन प्रेझेंट असतात तिथं मॅग्नेटिक इफेक्ट तुम्हाला दिसणार, त्याच्या बाहेर दिसणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन मॅग्नेट तुम्ही जर एकामेकाच्या जवळ आणले, जर ते अनलाईक पोलॅरिटीचे असतील तर ते अट्रॅक्ट होतात, पण ते आपल्याला चिटकवायला लागत नाहीत, एकदम एकामेकाला टच करावे लागत नाहीत अट्रॅक्ट होण्यासाठी. एका ठराविक डिस्टन्स अपार्ट असले तर ते एकामेकाला अट्रॅक्ट करायला चालू करतात. म्हणजे याचाच अर्थ काय, तिथं त्या दोघांच्या फील्ड ऑफ लाईन्स काय होत आहेत, त्यांचं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतायत. हे फील्ड आहे, हे साईडचा जो रिजन आहे याला म्हणतो आपण काय, रिजनला काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. ठीक आहे, ही क्युरी क्लिअर झाली. दीज आर नॉट रेज. ओके, नेक्स्ट तुम्ही जेव्हा रीड आउट करताना काही क्वेश्चन, काही वर्ड्स तुम्हाला थोडेसे डिफिकल्ट जातील. आयदर तुम्ही इंग्लिश मीडियमचे असाल, आयदर तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला थोडंसं कमी त्रास होईल. पण जर वाचताना काही प्रॉब्लेम आला तर सरळ त्याला अंडरलाईन करून मला व्हॉट्सअप करत जावा. म्हणजे मी तुम्हाला त्या पूर्ण पॅराग्राफचा, त्या पूर्ण लाईनचा प्रॉपर मिनिंग समजून सांगेन. ओके, म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल अंडरस्टँडिंगला. नेक्स्ट पॉइंट आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर. हे तर आपण फार इझिली बघितलेलं, आठवते नाही? हे इकडून इकडे करंट गेला तर ईस्ट डायरेक्शनला जातोय, म्हणजे कुठून नॉर्थ टू साऊथ गेला तर ईस्ट डायरेक्शनला, आणि नंतर साऊथ टू नॉर्थ गेला तर वेस्ट डायरेक्शनला जातोय. ठीक आहे. नंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर साठी आपण हा एक्सपेरिमेंट केला होता. स्प्रिंकलर केलेले, छोटे छोटे स्प्रिंकल्स केलेले आयर्न फॉइलचे, त्यांनी हे सर्कल्स तयार झाले दिसत आहेत ना इथं. सर्कल प्रॉपर इमेजेस काढली, फोटो काढून टाकला इथं. ठीक आहे, हे पाहिलेलं. राईट हँड थंब रूल सगळ्यांना मी लिहायला सांगितलंय. दुसरा होमवर्क आपला छोटासा, स्टेट करून ठेवा, त्याला नोट्स प्रिपेअर होतात आपल्या. नंतर आपण मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स बाय सम करंट कॅरिंग सर्क्युलर ग्रुपच्या पाहिलेल्या. याची मेन कंडिशन लक्षात ठेवायची, सेंटर मधून जाणार लाईन कायम कशी असते, परपेंडिक्युलर टू द प्लेन, आणि ती स्ट्रेट लाईन जाते. एकदम क्लिअर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ह्याच राईट हँड थंब रूलला अजून एक नाव दिलं, मॅक्सवेलचा क्रॉस स्क्रू रूल किंवा स्क्रू रूल म्हणला तरी चालतंय. ओके, नंतर आपण याची ऍक्टिव्हिटी पाहिलेली. मग आला होता सोलेनॉइड, म्हणजे एकच आपण लॉंग वायर घेतली. ओके, ज्याचा डायमीटर त्याच्या लेन्स कम्पेअरली खूप खूप कमी आहे.
consider a wire having very less diameter as compared to its length is wound against a hollow cylinder. It forms solenoid. काय तयार होतो तिथं? सोलेनॉइड तयार होतो. आणि हा जो सोलेनॉइड आहे तो आपण जर कनेक्ट केला तर त्याच्यातून जे मॅग्नेटिक फील्ड जातं आतून इनसाइड द सोलेनॉइड हे कॉन्स्टंट असतं, कारण सगळ्या लाईन पॅरलल जातात एकमेकाला निघून. तेव्हा कुठल्याही पॉइंटला तुम्ही जर मॅग्नेटिक फील्ड घेतलं तर त्याची मॅग्निट्यूड काय भेटणार तुम्हाला? सेमच भेटणार. डायरेक्शन पण सेमच भेटणार साहजिकच. म्हणजे तो एकदम एक्झॅक्टली सेम असतो, कॉन्स्टंट असलो म्हटलं तरी चालेल. आता आजचा जो पॉइंट आहे आपला तो आहे फोर्स ऑन ए करंट कॅरिंग कंडक्टर इन ए मॅग्नेटिक फील्ड. ओके, नाउ वी आर seen that when the current flows from a conductor then it produces magnetic field around it. जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हा आपला पॉइंट आहे, मेन पॉइंट. आता मी जर असा विचार केला की हा जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे त्याच्या अक्रॉस जर मी मॅग्नेटिक निडल ठेवली तर ती डिफ्लेक्ट होती, बरोबर आहे. जर मी एक असा कंडक्टर घेतला आणि त्याच्या अक्रॉस जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, बघा करंट कॅरिंग कंडक्टर सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे आणि आपण जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करणार आहे ते सुद्धा तिथे एक्झर्ट होणार आहे. या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे तो कंडक्टर, त्या कंडक्टरवर एक फोर्स अप्लाय होतो. त्या कंडक्टरवर एक काय अप्लाय होतो? फोर्स. हा फोर्स कुठल्या डायरेक्शनला अप्लाय होतो, तो कसा वर्क होतो, त्याचा यूज काय, ज्याचा यूज आपण पुढे जाऊन ते कशात करणार आहे तर त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिक मोटर्स बनवणार आहे. आता तुम्ही मोटर सगळ्या बघता, फॅन मध्ये मोटर असती, तुमच्या घरी मिक्सर मध्ये मोटर असती, इलेक्ट्रिक मोटर भरपूर ठिकाणी वापरतात, वॉशिंग मशीन घ्या, ओके, सगळीकडे असते. मग ती जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती बनवण्यासाठी हा फेनॉमेनॉन वापरला जातो. तर फेनॉमेनॉन समजण्यासाठी छोटीशी ऍक्टिव्हिटी आधी आपण स्टडी करूया. ही दिसते ना ऍक्टिव्हिटी सगळ्यांना, ही ऍक्टिव्हिटी स्टडी करूया आणि मग बघूया आपण काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, याचा पहिला शोध लावला तो फ्रेंच सायंटिस्ट अँड्रे एम्पियर यांनी लावला. ठीक आहे, एम्पियरनी काय सांगितलं? ही सजेस्ट दॅट the magnet must also exert an equal and opposite force on the current carrying conductor. जसा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेट वर फोर्स लावतोय तसा सेम मॅग्नेट सुद्धा काय करतो? करंट कॅरिंग कंडक्टर वर इक्वल अँड अपोजिट फोर्स लावतो. ठीक आहे, तो आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी करतोय. ओके, लेट्स कन्सिडर ए रॉड, अल्युमिनियम रॉड घेतलाय आपण इथं. ए रॉड AB इज सस्पेंडेड बाय 2 वायर्स. ओके, 2 वायरने मी त्याला काय केलंय? सस्पेंड केलंय. दिसतंय इथं सगळ्यांना? इथं मी राऊंड अँड राऊंड त्याला अडकवलंय आणि इथं अडकून टाकले. आणि या ज्या वायर्स आहेत या सिरीज मध्ये जोडल्यात बॅटरी आणि कीला. पहिला तर पॉइंट कळला सगळ्यांना. मी काय केलंय? अल्युमिनियमचा रॉड घेतला, अराउंड 5 सेंटीमीटर लॉंग, ओके इथं दिलंय अबाउट 5 सेंटीमीटर लॉंग, आणि 2 कनेक्टिंग वायरनं मी काय केलं? त्याला सस्पेंड करून टाकलं. ठीक आहे, इथं मी असा त्याला सस्पेंड केलंय. इफ वी प्लेस अ मॅग्नेट, मी एक मॅग्नेट घेतला, ह्याला हॉर्स शू शेप मॅग्नेट म्हणतात. काय म्हणतात? हॉर्स शू शेप मॅग्नेट, म्हणजे जशी आपली घोड्याची नाल असते ना त्या टाइप थोडक्यात. हा मॅग्नेट मी घेतला आणि याच्यामध्ये मी ठेवताना, ह्याला प्लेस करताना मी काय करतोय? द मॅग्नेट इज प्लेस्ड सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय दिस मॅग्नेट. मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे स्टार्ट होतं बाळांनो? नॉर्थ पोल पासून स्टार्ट होतं आणि साऊथ पोलला संपतं. ओके, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कुठून जातात? नॉर्थ टू साऊथ. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आता मी ह्यांना प्लेस करताना असं प्लेस करतोय, दिस मॅग्नेटिक फील्ड, द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द कंडक्टर. कंडक्टरला काय ठेवतोय? परपेंडिक्युलर. मग हे कसं करायचं? तर हा जो सस्पेंडेड कंडक्टर आहे याच्या डाऊनवर्ड साईडला पहिल्यांदा मी N पोल ठेवतोय आणि अपवर्ड साईडला काय ठेवतोय? साऊथ पोल ठेवतोय. बघा पुन्हा मी सांगतोय, डाऊनवर्डला कोण ठेवला? नॉर्थ, आणि अपवर्डला कोण ठेवला? साऊथ. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स नॉर्थ पासून स्टार्ट होणार आणि साऊथला जाणार. ठीक आहे, म्हणजे आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ह्या या कंडक्टरला परपेंडिक्युलर आहेत आणि त्याचबरोबर कशा जाणार आहेत? अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहेत. नीट ऐका, अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहेत. ठीक आहे, इथं सगळी माहिती दिली आहे, तुम्ही रीड आउट करू शकताय परत. तर
ह्या अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहेत. आता आम्ही काय केलं, बॅटरी ऑन केली. ठीक आहे, बॅटरी ऑन केली. यावेळी मी काय केलंय, ए ला निगेटिव्ह टर्मिनल जोडलाय आणि बी ला पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलाय आणि की ऑन केली. आता एवढं तर मला समजतंय की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट जाणार म्हणजे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल करंट जाणार. जेव्हा करंट या डायरेक्शन न मूव्ह होतो, दिसती डायरेक्शन, तेव्हा इथं ह्या कंडक्टर मधून, ह्या रॉड मधून करंट फ्लो होणार. करंट जर फ्लो झाला तर तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आणि इथं ऑलरेडी मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ठेवले. त्यावेळी तुम्हाला असं दिसेल की हा जो कंडक्टर आहे हा मूव्ह होतोय, या कंडक्टरवर फोर्स अप्लाय होतोय. आता हा फोर्स समजा इथं दिलंय बघा, हे दिलंय ना ॲरो, ए साईडला असा आत गेला, ए साईडला. ओके, इन केस आपण त्याला पकडू काय, लेफ्ट साईडला मूव्ह झाला. ठीक आहे, आता तो लेफ्ट साईडला मूव्ह होतोय. वेन एन is downwards, S is upward, the current direction of magnetic field is towards upside. Okay, upward direction ला. हा perpendicular आहे आणि त्यावेळी काय होते, याची मोमेंट होतीये लेफ्ट साइडला. आता मी सिंपली काय करतोय, करंट कसा कुठून कुठे वाहतोय, यावेळी बी टू ए. करंट कसा वाहतोय, बी टू ए. म्हणजे मला ह्या ऍक्टिव्हिटीवरून काय समजलं की करंट कॅरिंग कंडक्टरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करतं, त्या करंटवर फोर्स अप्लाय करतं. क्लिअर. आता आपण दुसरं काम करूया. आता काय करूया आपण की पोलॅरिटी चेंज करूया. दिसते इथं पोलॅरिटी. आता मी मगाशी ए ला जोडलेला निगेटिव्ह आणि बी ला जोडलेला पॉझिटिव्ह, आता मी करतोय ए ला जोडतोय पॉझिटिव्ह आणि बी ला जोडतोय निगेटिव्ह. करंटची डायरेक्शन रिव्हर्स झाली. इफ द डायरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स, इट इज सीन दॅट द डिफ्लेक्शन ऑफ दिस कंडक्टर अगेन चेंज अँड इट बिकम्स टुवर्ड्स राईट साइड. बघा, जर करंट अपोजिट डायरेक्शनला व्हायला तर याची डिस्प्लेसमेंट, याच्यावर अप्लाय होणारा फोर्स सुद्धा काय होतोय, अपोजिट साइडला अप्लाय होतोय. म्हणजे जो फोर्स लागतो तो डायरेक्शन ऑफ करंटवर अवलंबून आहे. पहिली ऍक्टिव्हिटी समजली सगळ्यांना. म्हणजे ऍक्टिव्हिटी काय आहे, ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलंय, व्हेन द करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, देन the external magnetic field produce or exert a force on a conductor and the direction of force is dependent on the direction of current. हे वाक्य शेवटचं वाटल्यास लिहून घ्या. The direction of force is dependent on direction of current. आता डायरेक्शन ऑफ करंट वर अवलंबून आहे, ठीक आहे, पण मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन वर अवलंबून आहे का, विचार करूया 2 मिनिटं. एकतर डायरेक्शन ऑफ करंट मी चेंज करू शकतो किंवा मी काय चेंज करू शकतो, इथं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड पण करू शकतो मी चेंज. हा, इट कॅन बी ऑब्वियस, आपण करू शकतो. कसं करणार, मी काय केलं, हे एन वरती नेलं आणि एस खाली आणलं. इन दिस टाइम और ऍट दिस application or at this activity the magnetic line of force are come towards downward. म्हणजे आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठे आहे, मगाशी अपवर्ड होती, आता कुठे आहे, डाऊनवर्ड. मग यावेळी जर मी बघितलं तर एक्झॅक्ट अपोजिट घडतं. म्हणजे मगाशी जेव्हा करंट बी टू ए गेला होता तेव्हा लेफ्ट साइडला मूव्ह झालेलं आणि ए टू बी गेला तेव्हा राईट साइडला मूव्ह झालेलं, याच्या बरोबर अपोजिट घडतं. म्हणजे बी टू ए गेला तर राईट साइडला जाईल आणि ए टू बी गेला तर लेफ्ट साइडला जाईल. म्हणजे आता अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आली. पहिली की द डायरेक्शन ऑफ फोर्स इज डिपेंडंट ऑन डायरेक्शन ऑफ करंट, बट इट ऑल्सो डिपेंडंट ऑन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि हा फोर्स मॅक्झिमम कधी असतो, तर जेव्हा तुमचा कंडक्टर, the direction of conductor and direction of magnetic field are perpendicular to each other. दोन्ही एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात, तेव्हा हा फोर्स जास्तीत जास्त असतो. ठीक आहे. आणि तो कशा कशावर डिपेंडंट असतो, तर डायरेक्शन ऑफ करंट वर आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड वर. चला एक समरी पटकन लिहून घ्या. काय लिहिणार आपण, when the current carrying conductor is placed near the external magnetic field, the external magnetic field applies or exerts a force on that current carrying conductor, and that force is dependent on the direction of current as well as direction of magnetic field.
मग आता हे समजून घेण्यासाठी आपण एक नवीन रूल शिकणार आहे. या रूलला म्हणतात फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ओके, ज्याला आपल्या भाषेत आपण नाव देतो यो-यो हनी सिंग रूल. ओके, गाणं यो-योचं ऐकताना आपण करतो ना, हात असे वाकडे तिकडे असे. ओके, तसा हा आहे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. लक्षात ठेवायला सोपं आहे ना. तर पाहूया आपला यो-यो हनी सिंग रूल काय आहे. ठीक आहे, तर वी हॅव टू फाइंड 3 गोष्टी आहेत आपल्याकडं. कुठल्या कुठल्या? पहिली कुठली आहे? फोर्स. त्या कंडक्टरवर अप्लाय होणारा फोर्स कशामुळे अप्लाय होतोय? एक तर डायरेक्शन ऑफ करंट वरनं आणि डायरेक्शन ऑफ फील्ड वरनं. म्हणजे मला 3 गोष्टींची डायरेक्शन आयडेंटिफाय करायची आहे. त्यासाठी मी हा रूल वापरतोय. तर सगळ्यांनी माझ्यासोबत करा. काय करायचं? आपल्या लेफ्ट हँडचे 3 फिंगर्स, थंब, मिडल फिंगर आणि त्याच्या साईडचं फिंगर, थंबच्या आणि मिडल फिंगरच्या मधलं. ओके, हे तिघं असे स्ट्रेच करायचे की ती तिघं एकामेकाला परपेंडिक्युलर असतील. दिसतात ना असे, हा इकडे, हा वरती, तर हा इकडे. ओके, असे स्ट्रेच करा. यो-यो हनी सिंग पोज घ्या. ठीक आहे. आता इफ युअर मिडल फिंगर, जर माझं मिडल फिंगर करंट दाखवतंय, कन्सिडर करूया मिडल फिंगर काय दाखवतंय? करंट. तर त्याच्या साईडचं फिंगर आहे, फर्स्ट फिंगर आपण म्हणतो त्याला, ते काय दाखवणार? तुमचं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार. ओके, आणि याच वेळी तुमचा जो थंब आहे तो तुमच्या अप्लाइड फोर्सची डायरेक्शन दाखवणार. दीज 3 थिंग्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे जसं एक्स वाय झेड ऍक्सिस असतात ना. लय काय कंटाळा आला तर भिंतीचा कोपरा बघायचा. कोपऱ्यामध्ये आपण भिंतीच्या कोपऱ्याला जर बघितलं तर 3 ऍक्सिस आपल्या मनानं दिसतात आपल्याला. एक इकडे जाणार, एक इकडे जाणार, एक खाली जाणार. बरोबर आहे, समजते? त्या पद्धतीनं हे 3 काय होतात? ऍक्ट होतात. आणि यासाठी आपण कुठला रूल वापरला बा? पुन्हा एकदा सांगा मला, कुठला रूल वापरला आपण? फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. बघा, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल इथं मी सांगतोय. हे म्युच्युअली परपेंडिक्युलर ठेवलं आपलं. यो-यो हनी सिंग पोज घेतली. इफ द फर्स्ट फिंगर पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा, फर्स्ट फिंगर कुठे दाखवलंय? मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला. अँड द सेकंड फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ करंट. बघा, मिडल फिंगर आहे आपलं, ते कुठे जातंय? डायरेक्शन ऑफ करंट. देन द थंब विल पॉइंट इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ फोर्स. बघा, ती कुठल्या डायरेक्शनला आहे? थंब फोर्सच्या किंवा मोशनच्या डायरेक्शनला आहे. मजेशीर आहे का नाही? समजलं सगळ्यांना नक्की? ओके, अजिबात विसरायचा नाही. लगेच राईट डाऊन घेऊन घ्यायचा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. ओके, बुक मध्ये आहे तुमच्या. इथून स्टार्ट करायचा. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. अकॉर्डिंग टू धिस रूल स्ट्रेच द थंब, 4 फिंगर अँड मिडल फिंगर. ओके, हे लिहून काढायचं. डिव्हाइस दॅट यूज करंट कॅरिंग कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड इन्क्लूड कशा कशात असतात बा? इलेक्ट्रिकल मोटर, इलेक्ट्रिकल जनरेटर. मोटर म्हणजे जी काय करते? इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करते. ओके, वन एनर्जी फॉर्म मधचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्म मध्ये करते. इलेक्ट्रिक जनरेटर काय करतो? तर मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर जनरेट करतो ना, इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी मध्ये करतो. लाऊडस्पीकर तर तुम्हाला माहितच आहे, साऊंड साठी वापरतात, जो इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर साऊंड मध्ये करतात. आणि मायक्रोफोन काय करतात? साऊंड एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतात. ठीक आहे. अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट भरपूर सारे असतात. भरपूर आहेत, भरपूर. म्हणजे आता सांगण्या तो गॅल्व्हॅनोमीटर आहे, ॲमीटर आहे, व्होल्टमीटर आहे. हे सगळे आयदर धीस ऑर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कन्सेप्टवरच काम करतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे पुढं, ते ट्रान्सफॉर्मरला वगैरे वापरलं जातं. ठीक आहे, एवढं नको डीप मध्ये जायला आपण. इन द नेक्स्ट फ्यू सेक्शन वी शॅल स्टडी द इलेक्ट्रिक मोटर्स अँड जनरेटर. बघा, आपल्याला शिकायची पण आहे, इलेक्ट्रिक मोटर शिकायची आहे आणि इलेक्ट्रिक जनरेटर शिकायचं आहे. ओके, आता इथे एक प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन पण आहे. सोल्युशनवर पॉज आउट करा, थांबवून टाका. ते सोल्युशन बघायचं नाही अजिबात. हा प्रॉब्लेम वाचा आणि स्वतःच्या मनाने सोडवा. काय नाही बानो, डायरेक्शन काढायचे. मला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिल्या आणि इलेक्ट्रॉनची म्हणजे कोणाची दिल्या रे बा? करंटची. आता तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रॉनची डायरेक्शन खाली आहे म्हणजे करंट खाली वाहते. अजिबात नाही, इलेक्ट्रॉनच्या अपोजिट करंट वाहतो बाळांना. इलेक्ट्रॉन जर डाऊनवर्ड डायरेक्शनला जात असेल तर तुमचा करंट कंपल्सरी कुठे जाणार आहे? करंट कुठे जाणार आहे?
वरती जाणार आहे. ओके, मग तुमचा जो हे आहे काय म्हणतात त्याला थंब, तो कुठल्या डायरेक्शनला असेल बघा की लावून, तुम्ही तिथं लावल्यावर तुमच्या लक्षात येईल. ओके, करंट वर ढकला. मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईनला कुठलं फर्स्ट फिंगर लावून टाका. करंट वर आहे आणि तुमचं पेज कुठं जातंय, पेजच्या आत जातोय का अंगठा, म्हणजे याचा आन्सर येणार इन टू द पेज. ऑप्शन नंबर डी दिसतोय बघा इथं. हे तुम्ही करून बघा बघा, मी सांगतोय म्हणून नको किंवा इथं लिहिलंय म्हणून नको, तर हे करून बघा. आता इथं तुम्हाला ट्रिक काय लक्षात आली, फसवायला काय सांगितलंय, इलेक्ट्रॉनची मोशन दिली, करंटची दिलेली नाही. आपल्याला सवय काय, इलेक्ट्रॉन व्हायला चला करंट तिकडे गेला, नाही बघा. इलेक्ट्रॉन कुठून कुठे जातो, इलेक्ट्रॉन्स आर फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, ऑर असं म्हणू शकतो आपण लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल, अँड द करंट विल फ्लो ऑलवेज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. डोक्यात ठेवा, अजिबात चुकायचं नाही. नेक्स्ट, आता हे जे क्वेश्चन आहेत ते नाही सांगणार, हे क्वेश्चन वाचायचे, नाही जमले तर व्हॉट्सअपला मेसेज करून टाकायचा मला. ठीक आहे, मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगेन. तुम्ही जेवढे जास्त क्युरी विचाराल, जर जास्त क्युरी आल्या तर आपण त्याचा एक सेपरेट क्युरीवाला लेक्चर घेऊ. ओके, तो एक व्हिडिओ तयार करू ओनली फॉर क्युरी लेक्चर. ठीक आहे. आता मॅग्नेटिझम इन मेडिसिन कुठे वापरतात रे, मेडिकल अप्लायन्सेस मध्ये मॅग्नेटिझम खूप ठिकाणी वापरतात. MRI कन्सेप्ट आहे बघा वगैरे दिले. हा वगैरे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग दिसते का वगैरे. MRI हे काय आहे, तर इथं आपल्या बॉडीच्या मॅग्नेटिक पल्सचा अभ्यास केला जातो. हे वाचा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल, फार इझी आहे आणि काय फॉर मोर नॉलेज आहे. वाचा, तुमच्या लक्षात येईल. MRI कन्सेप्ट असते, आपल्या इथं आहे, कृष्णा हॉस्पिटलमध्ये आहे बघा, आपल्या इथे MRI वगैरे होतात. तिथं काय केलं जातं, चांगलं आहे स्टडीला. तर पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रिक मोटर. आज जो आपण बघणार आहे तो काय बघणार आहे, इलेक्ट्रिक मोटर. आज आपले अजून 2 पॉईंट पाहणार आहे आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक मोटर, हे 2 पॉईंट बघायचे. तर थोडंसं जाऊया पुढे पटकन. इलेक्ट्रिक मोटर काय करते, मी मगाशी सांगितलं, विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी दिले बघा. An electric motor is rotating device converts electrical energy into mechanical energy. Okay, electric motor is used to important components of electric fan, refrigerator, mixer, washing machine, भरपूर ठिकाणी वापरतात. आता ही काय असते, आता हे सगळं मी वाचून नाही दाखवणार, तर मी तुम्हाला डायरेक्ट इथून आहे ना सगळं एक्सप्लेन करतो. ठीक आहे, बघा ही डायग्राम बघा, ही डायग्राम लक्षात ठेवा आणि माझं बोलणं लक्षात ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही हे रीड आउट करू शकता. इलेक्ट्रिक मोटर मध्ये काय केलं जातं, एक रेक्टँग्युलर कॉइल घ्यायची. रेक्टँग्युलर का घ्यायची, कारण की आपल्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सला आपला कंडक्टर काय पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे ना दादा. ठीक आहे. आता एक रेक्टँग्युलर कॉइल घेतली मी, रेक्टँग्युलर कॉइल घेतली ABCD. ओके, आणि N आणि S या 2 मॅग्नेट मध्ये ती ठेवून टाकली. आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सच्या सरळ अशा पॅरलल जाणार, N आणि S समोरासमोर असल्यामुळे अशा पॅरलल जाणार. ठीक आहे. ह्या पॅरलल गेल्यानंतर याच्यातले 2 कंडक्टरचे जे कॉम्पोनंट आहेत, कुठले कुठले, A आणि B आणि C आणि D, हे जर नीट बघितलं तुम्ही तर ह्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहेत. ओके, इथपर्यंत कळलं. ही जी वायर पुढे आली आहे ती इथं X ला जोडली आहे आणि ही जी आली आहे ती Y ला जोडली आहे. हे X आणि Y काय आहेत, तर ह्याच्या अराउंड एक आहे ना, हे इन्सुलेटेड रिंग आहेत. ह्या 2 इन्सुलेटेड रिंग आहेत, याच्यातून करंट वाहत नाही. ओके, आणि हे इन्सुलेटेड रिंग आहेत, ही ऍक्सेलला जोडली आहे. दिसते का, P आणि Q काय आहे, तर रिंग आहे ती, त्याला स्प्लिट रिंग म्हणतात. हो, इथे लिहिले P अँड Q ऑफ ए स्प्लिट रिंग. ह्या स्प्लिट रिंग आहेत, ज्या काय करतात, हे जरी रोटेट झालं तर ह्या ऍक्सेलला रोटेट करतात. लक्षात येते का, ऍक्सेलला रोटेट करतात. ओके, आता बघूया काय आहे. तर मी जे हे X आहे याला जोडलं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि या Y ला काय जोडलं, निगेटिव्ह टर्मिनल, बाय द हेल्प ऑफ की. ठीक आहे, बघा पॉझिटिव्ह जोडलाय X ला, निगेटिव्ह जोडलाय Y ला. X कसा गेलाय बा, A असा X पासून करंट जाणार, A ला जाणार, B ला, C ला, परत D ला, परत पाठी येणार, परत Y ला जाणार, Y पासून परत कुठे गेला, इथं आला, Y पासून परत कुठे येणार, निगेटिव्ह टर्मिनलला. ठीक आहे. आता तुम्ही जर डायरेक्शन ऑफ करंट पाहिली,
when the circuit is on, the current flows from A to B, B to C, C to D and again D to इथं असं त्याचं सर्क्युलेशन होणार. तर आता आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ते ए आणि बी आहे बाळांनो, सी आणि डी आहे. ए टू बी ए कंडक्टर आणि सी टू डी हा कंडक्टर. कारण की हे जे कंडक्टर आहे कुठले एडी आणि बीसी, दीज आर पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. ते काय आहे, पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. ते कशात भागच घेत नाहीत. कारण की आपला जो योयो हॅरिसन रूल आहे तो कशासाठी आहे, परपेंडिक्युलर कंडक्टर साठी आहे. बरोबर आहे का. पॅरलल आल्यावर 0 होतं त्याचं फोर्स. त्यामुळे ह्या दोघांमध्ये काय फोर्स येणारच नाही. हा बी सी आणि एडी आहे ना, ये अलग दुनिया के आदमी है, इनसे कोई हमें लेना देना नहीं है. तर आपला मेन कन्सेप्ट आहे तो ए आणि बी आणि सी आणि डी ची कंडक्टरशी. ओके. आता डायरेक्शन ऑफ करंट कशी व्हायला बघा. when the current is flow from A to B, the current is goes like A to B and C to D. These two current have exact opposite direction. दोघांची डायरेक्शन एक्झॅक्ट अपोजिट आहे. हा जर इकडे गेला तर हा इकडे जाणार आहे. बरोबर आहे. मग जर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरला आपण तर इथं डाऊनवर्ड डायरेक्शनला जर त्याला पुल केलं, ओके, इथं जर डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल केलं, कुठं करते बघूया. ओके, डायरेक्शन ऑफ फोर्स करंट कॅरिंग कंडक्टर द मॅग्नेटिक फील्ड, वी फाइंड दॅट द फोर्स ऍक्टिंग ऑन ए बी पुशेस डाऊनवर्ड्स. बघा, ए बी ला कुठे ढकलतोय, तो डाऊनवर्ड ढकलतोय आणि सीडी ला कुठे ढकलतोय, अपवर्ड ढकलतोय. कारण की जर याला डाऊनवर्ड ढकलत असेल साहजिक याला कसं ढकलणार, अपवर्ड. का, कारण की करंटची डायरेक्शन अपोजिट आहे, फोर्सची डायरेक्शन पण काय असणार, अपोजिट असणार. देन द करंट कॅरिंग कंडक्टर ए बी पुश डाऊनवर्ड अँड सी डी पुश अपवर्ड. बा एक्झॅक्ट अपोजिट दोन फोर्स तयार झाले, इक्वल मॅग्निट्यूडचे. कारण की आपला ए बी चा डिस्टन्स सेम आहे, सी डी चा डिस्टन्स सेम आहे, करंट सेम आहे, मॅग्नेटिक स्ट्रेंथ सेम आहे, म्हणजे त्या फोर्सेसची मॅग्निट्यूड काय असणार आहे, सेम. मग ए बी डाऊनवर्डला ओढला गेला आणि सी डी अपवर्डला ओढला गेला, याला कपल म्हणतात. मी काल सांगितलं कपल. ओके, ते वालं नाही कपल, तर हे फोर्स वालं कपल. ते काय करतं तर परफेक्टली रोटेशनल मोशन तयार करतं. म्हणजे हा असा फिरणार, हा वरती फिरणार, त्यामुळे हे एक हाफ टर्न मारणार. हाफ टर्न ना, पूर्ण टर्न नाही बाय, हाफ टर्न मारणार. हाफ टर्न मारल्यानंतर काय होणार, हा इकडे येणार आणि तो तिकडे जाणार, हा इकडे येणार आणि तो तिकडे जाणार. म्हणजे करंट आता पुढच्या वेळी वाहताना कसा वाहणार, हो का, नेक्स्ट स्टेजला कसा राहतोय, जेव्हा हाफ सर्कल कंप्लीट होईल तेव्हा द करंट फ्लोज अलॉंग पाथ DCBA. कसा जाणार करंट, हे इकडे येणार आणि हे इकडे जाणार ना बाय, त्यामुळे DCBA उलटा करंट वाहणार. म्हणजे इकडे DC येणार आणि इकडे BA येणार. समजते बाय, हे असं उलट होणार ना. मग इथं सुद्धा हा खाली ओढणार, हा वर ओढणार. म्हणजे सीडीला मागाशी वर ओढत होता, इथं आल्यावर परत काय करणार, तो त्याला खाली ओढणार आणि हा वर ओढणार. झालं काय, सर्कल कंप्लीट. असा एक हाफ अँड हाफ अँड हाफ अँड टर्न मारत 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 हे काय करतं, पूर्ण राऊंड कंप्लीट करतं. आणि असे जोपर्यंत करंट वाहतोय तोपर्यंत त्यांचे राऊंड चालू होतात राहतात. हे बघा, द कंटिन्यू रोटेशन ऑफ द कॉइल अँड द ऍक्सेल. हे कंटिन्यू रोटेशन असल्यामुळे तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट झाली कशात, मेकॅनिकल एनर्जी मध्ये. फॅन फिरतो ना, हा, तो याच्यामुळेच फिरतो. ओके. मग कमर्शियल मोटरचे यूज काय आहेत, अँड इलेक्ट्रोमॅग्नेट इज प्लेस्ड परमनंट मॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट इज प्लेस्ड ऑफ परमनंट मॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट वापरतो आपण परमनंट मॅग्नेट वापरायच्या ऐवजी. हा, जो लाईट बंद केल्यानंतर बंद होतो. लार्ज नंबर ऑफ टर्न्स ऑफ कंडक्टिंग वायर इन द करंट कॅरिंग कॉइल. करंट कॅरिंग कॉइलला लार्ज नंबर ऑफ टर्न्स असतात. द सॉफ्ट आयरन कोअर ऑन विच कॉइल इज वाउंड. सॉफ्ट आयरन कोअर घेतो आणि त्याच्यावर काय करतो मी, कॉइल वाउंड करतो. ह्याला आर्मेचर म्हणतात. काय म्हणतात, आर्मेचर. इट इज कॉल्ड अन आर्मेचर. हो, काय दिले आर्मेचर. ओके. इट एनहान्स द पॉवर ऑफ मोटर. मोटरची काय करतो, पॉवर वाढवतो. बाळांनो, हे जे डायरेक्शन ऑफ करंट चेंज करते का नाही, हो काय इथे दिसते. काय झालं, पहिल्यांदा A to B आणि C to D करंट व्हायला. बरोबर. जेव्हा हाफ सर्कल कंप्लीट झाला तेव्हा करंट कसा व्हायला, D to C आणि परत B to A. करंट चेंज झाला ना, ठीक आहे. तर इथं जे करंट चेंज करतं ना त्याला पण एक नाव आहे, ते नाव चांगलं लिहून ठेवा. त्याला इट इज कॉल्ड ॲज कम्युटेटर. दिसतंय बघा इथं नाव, कम्युटेटर. कम्युटेटर काय करतो,
The device that reverses the direction of flow of current in the circuit is called as commutator. याला अंडरलाईन करून ठेवा. हे क्वेश्चन विचारलं जाण्यासारखा पॉइंट आहे आणि चांगलं लक्षात ठेवायचं. आणि व्हॉट इज द रोल ऑफ स्प्लिट रिंग इन द इलेक्ट्रिक मोटर? कशाचं काम करते स्प्लिट रिंग? तर या कम्युटेटरचं करते. बघा वाचा पुढं. इन इलेक्ट्रिक मोटर द स्प्लिट रिंग ऍक्ट ॲज अ कम्युटेटर. म्हणजे याचा आन्सर पण तुम्ही इथं लिहू शकताय. समजतंय का? व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ अन इलेक्ट्रिक मोटर? इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल काय आहे? तर फोर्स ड्यू टू, हा आपला टायटलच, हे आपलं टायटल. काय टायटल होतं आपलं? फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन ए मॅग्नेटिक फील्ड. हेच तर प्रिन्सिपल वापरून इलेक्ट्रिक मोटर फिरत्या. सोपी आहे का नाही इलेक्ट्रिक मोटर? समजली सगळ्यांना? एकदम शुद्ध मराठीत सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओके, काय क्युरी आली तर मला नक्की सांगा. याच्यामध्ये करंट कसा वाहतोय? सुरुवातीला ए टू बी, सी टू डी परपेंडिक्युलर असल्यामुळं ए बी डाऊनवर्डला जातोय, सी डी अपवर्डला जातोय. एक हाफ राऊंड कंप्लीट झाला तर सी डी पुन्हा डाऊनवर्डला जातोय, ए बी अपवर्डला जातोय. म्हणजे परत हाफ सर्कल कंप्लीट होतं आणि हे सर्कल कंटिन्यू 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 चालूच राहत आहेत. त्यामुळे काय होतं? ऍक्सेल आणि तुमची मोटर काय होते? रन होते. दॅट इज द इलेक्ट्रिक मोटर. नाव today's last point which is electromagnetic induction. ओके, आता ह्या फोर्सचा शोध कुणी लावला? तर एम्पियर्स, सर एम्पियर्सनी लावला. बरोबर. पहिला शोध लावला तो ऑस्टर्नर लावला. तसंच आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ही कन्सेप्ट पहिल्यांदा शोधली फॅरेडेजनी. ओके, मायकल फॅरेडेज. ठीक आहे, इट इज अ ग्रेट सायंटिस्ट. ओके, त्यांनी काय केलं? ऍक्च्युली तसं म्हटलं तर मॅग्नेटिक बद्दल खूप रिसर्च जी मोठी झाली किंवा जे वायरलेस पद्धतीनं इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक एनर्जी सोडायची जी काय म्हणतो आपण एनर्जी ट्रान्सपोर्ट करायची जी इव्हॉल्युशनरी शोध लागला तो सर निकोला टेस्लानी लावला. जे माझे वैयक्तिक सगळ्यात फेवरेट सायंटिस्ट आहे. त्यांचा आता आपल्याला एवढं काही स्टडी नाहीये, तो आपण 12वी नंतर करणार आहे. बघा तुम्ही, मॅग्नेटिक फील्डचं युनिट सुद्धा टेस्ला आहे. मॅग्नेटिक फील्ड बी चं युनिट सुद्धा काय आहे? टेस्ला आहे. कारण त्याच्यावर जास्तीत जास्त जे इन्व्हेन्शन आहेत किंवा जे कन्सेप्ट आहेत ते टेस्लानी मांडले. तसं फॅरेडेजनी सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा एक फेनॉमेनॉन काढला. त्यांनी काय विचार केला? त्यांनी थोडा उलटा विचार केला. आतापर्यंत आपण काय बडबडतोय? आपण जास्तच बडबडतोय. काय बडबडतोय? तर when the current is flow from the conductor it produce magnetic field around it. त्याच्या अराउंड काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. यानं वेगळा विचार केला. हा काय म्हणला की जर मी एक कंडक्टर घेतला आणि त्याच्या अक्रॉस अराउंडचं जर मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं, बघा किती गंमत आहे. when the magnetic field changes near the conductor then the current produced in that conductor. पण हा कन्व्हेन्शनल करंट आहे का रे बाळांनो? कन्व्हेन्शनल करंट कसा तयार होतो? बॅटरी जोडून, एका साईडला प्लस जोडा एका साईडला मायनस जोडा. पण मी काहीच जोडली नाही, मी बॅटरी जोडली नाही, काय जोडली नाही, काय जोडली नाही. भरपूर टॉयज येतात बघा, असे लहान मुलांचे टॉय असतात, गाडी पुढे ढकलली की त्यात लाईट लागायला चालू होतात. बरोबर आहे का? मग ते जे कन्सेप्ट आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. तर यात काय सांगितलं? व्हेन द मॅग्नेटिक फील्ड or strength of magnetic field changes around any conductor then induced current is flow through that conductor. त्या कंडक्टर मधनं काय होतो? एक इंड्युस्ड करंट. बघा नाव काय देतोय आपण? इट इज अ इंड्युस्ड करंट flows through that conductor. such a phenomenon is called as electromagnetic induction. आता वाचूया पटपट पटपट ऍक्टिव्हिटी, मग तुम्हाला ही कन्सेप्ट समजून जाईल. इथून जाऊया डायरेक्ट. ओके, now let us imagine the situation in which conductor is moving inside the magnetic field. बघा, कंडक्टर मूव्ह करा किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज करा, दोन्ही पण काम करू शकतो आपण. कंडक्टर सुद्धा मूव्ह करू शकतो. or a magnetic field changing around the fixed conductor. बघा तेच म्हणतोय मी. what will happen? this was first studied by English physicist Michael Faraday. Faraday made an important breakthrough by discovering how moving magnet can be used to generate electric current. बघा, मूव्हिंग मॅग्नेट कशासाठी वापरतो मी? इलेक्ट्रिक करंट साठी. पण तो कन्व्हेन्शनल करंट नाही, त्याला इंड्युस्ड करंट म्हणतात. तो त्याच चेंजला अपोज पण करतो. ते नका डोक्यात आता घेऊ, पण ते पण फार मजेशीर आहे. पुढे जाऊन आपण अभ्यास करणार आहे त्याचा.
टू ऑब्झर्व दिस इफेक्ट लेट अस परफॉर्म फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. मला ही ऍक्टिव्हिटी बघायची आहे. काय बघा जरा ऍक्टिव्हिटी. तर आता मी हे वाचणार नाही. तर एक कॉइल घेतली. ठीक आहे. देर इज अ कॉइल विच इज वाउंडेड अराउंड ए सिलेंडर. सोलेनॉइड टाइप घेतले काय का. ठीक आहे. ह्याला मी एक डिव्हाइस जोडले जो करंट मोजतो. त्याला गॅल्व्हॅनोमीटर म्हणतात. बघा इथं त्याचं एक्सप्लेनेशन दिले. गॅल्व्हॅनोमीटर इज द डिव्हाइस विच डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट. ओके. द पॉइंटर रिमेन्स ॲट 0. सुरुवातीला 0 वर असतो. फॉर द झिरो करंट फ्लोइंग थ्रू इट. इट कॅन डिफ्लेक्ट आयदर लेफ्ट ऑर राईट. कुठे पण जातो तो. लेफ्टला जातो किंवा राईटला जातो. राईट टू द झिरो मार्क डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. डायरेक्शन ऑफ करंट कुठं असेल तसा तो इकडे जातो. ठीक आहे. आता इथे एक गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय आणि इथं एक मी सोलेनॉइड आहे आणि हा एक बार मॅग्नेट घेतलाय. सुरुवातीला मी काय केलं. बार मॅग्नेट इकडून इकडे नेला. नॉर्थ पोल दिसतोय हा नॉर्थ पोल. हा इकडून इकडे नेला. विचार करा बाळांनो हा लांब आहे. लांब असल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड इथं असणार आहे कमी. when the magnet is far away then the magnetic field around this solenoid is minimum. But when we push the magnet towards that solenoid or that conductor, coil म्हणूया आपण याला, इंडक्टर सुद्धा म्हणतात, तर कॉइलच्या जवळ आणतोय. when we push the magnet towards the conductor then the galvanometer get deflected. बघा गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होते. झालंय का इकडे डिफ्लेक्ट. बघा इकडे झालंय. जर हे इकडे आत आणताना इकडे डिफ्लेक्ट झाला तर तुम्हाला एक गंमत सांगतो. वेन वी टेन्स टू और काय म्हणू आपण त्याला, हा जर मॅग्नेट मी लांब नेला, when we take that magnet away from the conductor the galvanometer shows in deflection another direction. दुसऱ्या डायरेक्शनला दाखवतो. म्हणजे जवळ आणताना जर इकडून इकडे करंट व्हायला असेल A to B तर लांब नेताना B to A करंट वाहतोय. डायरेक्शन चेंज झाली करंटची, कारण की मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईनची पण डायरेक्शन चेंज झाली. त्यामुळे करंट अपोजिट तयार झाला. एकदा इकडे एकदा इकडं. म्हणून या करंटला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. AC. आतापर्यंत आपण DC बघत होतो डायरेक्ट करंट. हा कुठला आहे. अल्टरनेटिंग करंट आहे. इंड्युस्ड करंट आहे. समजते का. ओके. नवीन नवीन शब्द कानावर पडायला लागलेत. अल्टरनेटिंग, इंड्युस्ड, ओके, मॅग्नेटिक फील्ड, ओके, इंडक्टर. चालते. तर हा जो N आहे, N पोल, हा जर मी इकडे नेला तर इकडे डायरेक्शन दाखवतोय. लांब नेला तर. पण जर मी हेच मॅग्नेट इथं आणून ठेवला तर, इफ वी ब्रॉट द मॅग्नेट नियर द कंडक्टर अँड स्टॉप देन गॅल्व्हॅनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. मॅग्नेट असून उपयोगाच नाही तर तिथलं मॅग्नेटिक फील्ड काय झालं पाहिजे बाळांनो. नोट डाऊन दॅट मॅग्नेटिक फील्ड मस्ट बी चेंजेस. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय झाली पाहिजे. चेंज झाली पाहिजे अराउंड द कंडक्टर. देअर अँड देअर ओनली द करंट इज फ्लो फ्रॉम द कंडक्टर अँड दॅट करंट इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. ओके. आणि त्याला इंड्युस्ड इलेक्ट्रिक करंट म्हणतात. बघा इथे लिहिलंय. वाचूया हा पॅराग्राफ. यू ऑल्सो चेक दॅट इफ यू हॅड मूव्ह साऊथ पोल. आता मी साऊथ पोल घेतला तर करंटची डायरेक्शन चेंज होणार साहजिकच. मग अशी जवळ आणताना इकडे येत होता, आता जवळ आणताना तिकडे जाईल. ओके. आता परत एक्सप्लेन करत बसत नाही. टुवर्ड्स द एंड B coil the deflection of galvanometer would be just opposite to the previous case. When the coil and magnet are both stationary there is no deflection in the galvanometer. दोन्ही सेम आहेत तर मात्र करंट वाहणार नाही. This is thus it is thus clear that this activity that motion of magnet with respect to coil produce induced potential difference. पुन्हा बघा इथं नाव काय आहे. पोटेन्शियल डिफरन्स नाहीये तर काय आहे. induced potential difference which set up an induced electric current in the circuit. तो काय करतो. induced electric current तयार करतो. ओके. इथं फॅरेडेची थोडीशी माहिती दिली आहे. वाचा. छान आहे. आणि मग इथं म्युच्युअल इंडक्टन्स दिलाय. म्युच्युअल इंडक्टन्स पण काय अवघड नाही बाळांनो. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय तर इफ वी डू दिस ऍक्टिव्हिटी. काय केले मी. एक कॉइलला बॅटरी जोडली आहे आणि दुसऱ्या कॉइलला गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय. इफ वी ऑन दिस बॅटरी द करंट इज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करंट 0 टू मॅक्झिमम होणार. जर मी की ऑन केली तर काय होणार की करंट 0 टू मॅक्झिमम होणार. इथनं करंट व्हायला म्हणजे इथली मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेंज झाली. का मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेंज. मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं. तर याच्या मॅग्नेटिक फील्डच्या चेंजमुळे याच्यामध्ये इंड्युस्ड करंट तयार झाला. दुसरी कॉइलला डिफ्लेक्शन दाखवलं का. मी ऑन केली या डायरेक्शनला दाखवेल, ऑफ केली या डायरेक्शनला दाखवेल, किंवा पोलॅरिटी चेंज केली तरी डायरेक्शन ऑफ करंट चेंज होईल. या इफेक्टला इंड्युस्ड इफेक्ट म्हणतात.
ओके, इथे लिहिले बघा, करंट इज इंड्युस्ड इन कॉइल सेकंड व्हेन करंट ऑफ कॉइल 1 इज चेंजेस. जर मी कॉइल 1 मधली चेंज केली करंट, तर कॉइल 2 मध्ये इंड्युस्ड ईएमएफ तयार होते. ह्याला म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतात. काय शब्द वापरायचा? म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल म्हणजे आपण म्हणतो ना फेसबुक मध्ये माझे म्युच्युअल फ्रेंड आहेत, तुझाही माझाही, असं ना थोडक्यात. देन दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंडक्टन्स बिकॉज द चेंज इन करंट इन वन कॉइल प्रोड्यूस द इंड्युस्ड करंट इन सेकंड कॉइल. इथं बॅटरी जोडली का रे कुठं? नाही, तरी पण यातनं करंट व्हायला, म्हणून त्याला इंड्युस्ड करंट म्हणतात. ठीक आहे. This activity we observed as soon as current coil 1 reaches either steady value or 0. The galvanometer coil 2 shows no deflection. जर इथला करंट 0 किंवा स्टेडी दाखवला तर मात्र इथं नाही दाखवणार, करंट चेंजिंगच पाहिजे. 0 to maximum परत maximum to 0, 0 to maximum परत maximum to 0. करंट जर व्हेरिएबल असेल तरच इकडं इंड्युस्ड ईएमएफ तयार होणार. समजतंय ना? फास्ट होत नाही ना? ही मी ऍक्टिव्हिटी वाचली नाही आता. वाचूया. टेक 2 डिफरंट कॉइल्स ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ टर्न्स. एकात 50 आहेत, एकात 100 आहेत. एकाला प्रायमरी म्हणतात, एकाला सेकंडरी म्हणतात. इन्सर्ट देम ओव्हर ए नॉन कंडक्टिंग सिलेंडर रोल ॲज शोन इन फिगर. यू मे यूज द थिक पेपर रोल फॉर दिस पर्पज. कनेक्ट द कॉइल 1 हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ टर्न्स इन द सिरीज विथ द बॅटरी अँड प्लग की. ज्याच्यात 100 टर्न्स आहेत त्याला बॅटरीला जोडा. ऑल्सो कनेक्ट द अदर कॉइल 2 विथ द गॅल्व्हॅनोमीटर ॲज शोन इन फिगर. प्लग इन द की, ऑब्झर्व द गॅल्व्हॅनोमीटर. प्लग इन द की, ऑब्झर्व द गॅल्व्हॅनोमीटर. इज द डिफ्लेक्शन इन द निडल? You will observe the needle of galvanometer instantly jump one side and just as quick to return. Just quick तिकडे जाणार आणि परत पाठी येणार. Indicating the momentary current in coil 2. Disconnect coil 1 from the battery. You will observe the needle momentarily moves, but in opposite direction. एकदा करंट 0 to maximum झाला आणि परत maximum to 0 झाला. त्यामुळे दोन्ही वेळी काय झालं, इथं करंट व्हायला. पण करंट जर टॉपला पोहोचला तर मात्र हा 0 वर जातोय, कारण की स्टेडी करंटला इंड्युस्ड ईएमएफ तयार होत नाही. इन दिस ऍक्टिव्हिटी वी ऑब्झर्व ॲज सून ॲज द करंट शोज 0 डिफ्लेक्शन. ओके, बोललोय आपण. फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन वी कन्क्लूड दॅट द पोटेन्शियल डिफरन्स इज इंड्युस्ड इन कॉइल 2 व्हेनेवर द इलेक्ट्रिक करंट थ्रू कॉइल 1 इज चेंजिंग. बघा, चेंजिंग हा शब्द फार महत्वाचा आहे. चेंजलाच फक्त वाचतो, starting or stopping. Coil 1 is called as primary coil and coil 2 is called as secondary coil. As the current in first coil changes, the magnetic field associated with it also changes. Thus, the magnetic field line associated with the secondary coil, this cause of magnetic field in conductor induced a current in another conductor, which is called as electromagnetic induction. Short मध्ये सांगतो बाळांनो, if the current changing in this coil produce magnetic field changes. Okay, इथं करंट चेंज झाला तर magnetic field चेंज होते, and due to this change in magnetic field the induced current is flows in second coil. Such a phenomenon is called as mutual inductance or electromagnetic induction. याच्यात सुद्धा इंड्युस्ड करंट वाहणार बाळांनो जर इथलं मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं तर. समजतंय? त्याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतात. हे म्युच्युअल इंडक्टन्स आहे. इथं जो झाला होता तो सेल्फ इंडक्टन्स झालेला. याच्या भोवतीच मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं आणि यातच करंट वाहिलेला, आणि इथं काय झालं, याच्या मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं आणि याच्यात करंट व्हायला, म्हणून म्युच्युअल इंडक्टन्स. आणि हे आपल्याला दाखवलं जातं. तो दुसरा एक योहानिसिंगचा रूल आहे, तो म्हणजे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. ओके, तर बघूया फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलला काय दाखवलंय. द इंड्युस्ड करंट इज फाउंड टू बी हायेस्ट व्हेन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कॉइल इज राईट अँगल टू द मॅग्नेटिक फील्ड. मागासारखंच परपेंडिक्युलर असेल तरच मॅक्झिमम मोशन होतीये. ठीक आहे. इन दिस सिच्युएशन we use simple rule which is known as to know the direction of induced current. Stretch the thumb, forefinger and middle finger of a right hand. आता मी राईट हँडचे फोरफिंगर करतोय, बरोबर आहे, स्ट्रेच केले. ठीक आहे. तर आपलं जे फर्स्ट फिंगर आहे ते मॅग्नेटिक फील्ड दाखवत आहे, मिडल फिंगर आहे ते करंट इंड्युस्ड इन ए कंडक्टर, अँड मोमेंट ऑफ कंडक्टर कोण दाखवते बा, थंब दाखवतोय. डायग्राम मध्ये दिसते का इथं?
बघा इथं दिसतंय का. तर आपण हे वाचूया. स्ट्रेच द थंब, फोर फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ ए राईट हँड सो दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ऍक्शन फिगर. इफ द फोर फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. फोर फिंगर काय दाखवत आहे, मॅग्नेटिक डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. अँड थंब शोज द डायरेक्शन ऑफ कंडक्टर, मोशन ऑफ ए कंडक्टर. देन द मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. दिस इज सिंपल रूल इज कॉल्ड एज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके. एक्सप्लेन द डिफरंट वेज टू इंड्यूस द करंट इन द कॉइल. दोन डिफरंट वेज आहेत, एक तर सेल्फ इंडक्टन्स आणि दुसरा कुठला आहे, म्युच्युअल इंडक्टन्स. दोन्ही एक्सप्लेन करायचे आहेत तुम्हाला. छानपैकी वाचा. जर काही क्युरी आली, आज जरा मोठे पॉईंट घेतले आपण, जास्त बडबड झाली, ठीक आहे. तर जास्तीत जास्त पॉईंट आज आपण क्लिअर केले आहेत. जरी तुम्हाला काय क्युरी आली तर मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याचे आन्सर सांगेन. ओके. अजून काय, उद्या इलेक्ट्रिक जनरेटर बघूया आपण, ठीक आहे. ओके, गुड नाईट. मोठा झाला असेल आज व्हिडिओ.